होतं। माझा हा प्रश्न आहे सरकारला, जर त्याच किरीट सोमय्याला एवढं मारल्यानंतर जर लॉ अँड ऑर्डर व्यवस्था कोलॅप्स होत असेल तर आज राज्यामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी एवढी दंगल होते तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का? राज्यातली पोलीस झोपलेली आहे का? पोलीस सर्वसामान्य माणसाचा फोन घेत नाही। पोलीस दंगल घडल्यानंतर तिथं उशिरा पोहोचते। राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगल भडकवण्याचं काम राज्यातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात। राज्याचे मंत्री दंगल भडकवण्याचं काम बोलतात, वेगवेगळ्या जाती धर्मावर टीका करतात। करावं, ज्याचा त्याचा विचार ज्यांनी त्यांनी करावा, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही। परंतु मंत्री राहिलेले लोक, मंत्री असलेले लोक ज्या पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचं काम या राज्यात करतायत, सभापती महोदय, हे भूषणावं नाहीये। आणि म्हणून मी 219 याच्यासाठी मांडला की राज्यात राज्य कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे। कायदा सुव्यवस्थेचं कुठेच राज्य राहिलेलं नाही आणि म्हणून या सगळ्या कामकाज थांबवून याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं दंगे घडतायत, मला तर येणाऱ्या काळात याच्यावर प्रतिबंध येण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात आधी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे थोबाड शिवले पाहिजे। सभापती महोदय, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय की यांचे तोंड शिवले पाहिजे। यांचे तोंड ज्या पद्धतीनं बोलतायत त्याच्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती निर्माण होते आणि म्हणून मी 289 मांडलाय। माझं मत असं आहे की सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि याच्यावर सभागृहात चर्चा व्हावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्या मार्फत करतो। प्रवीण दरेकर।